पुढील टीमला चालू असलेल्या मॅचची नेक्स्ट टीम अँड द टीम नेम इज नारंगी फॉल्कन थँक यू. चला तर शुभेच्छा देऊयात. या संघाची खासियत काय माहिती आहे का? या संघाचा प्रशिक्षक हा पालघर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा आहे. नाव आहे मंगेश, मास्टर माइंड मंगेश. सो देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा या नारंगी फॉल्कन 888 या संघाला. कॅप्टन आणि कोच. Preparation time start. थर लावण्यास सुरुवात झाली. एकावरती एक गोविंदा आपले थर रचत असताना कोणी पट वरून गेलं. हा अटेम्प्ट आवडला. ज्या वेळेला 3 एक्के उचलणारा गोविंदा आहे तो पट वरून गेलाय त्या 3 मधल्या गोविंदाच्या पटवरून, त्यानंतर 3 एक्क्यासाठी उभा. अगदी प्रॉपर स्क्वॉड, व्यवस्थित नियोजन आणि त्या नियोजनानुसार हे एक्झिक्युशन प्रॉपर. क्या बात आहे. सावकाश उतरायचं आहे बघा मनीष. प्रोसेस खूप मॅटर करते. तुम्ही ज्या वेळेला एखादे थर रचायला जाता किंवा एखादं यश संपादन करायला जाता त्यावेळेला त्यातला पहिला भाग डिसिप्लिनचा, दुसरा प्रोसेसचा. या 2 गोष्टी तुमच्याकडे जर का प्रॉपर असतील तुमचं एक्झिक्युशन कधीच चुकत नाही. क्वचितच चुकतं निश्चितच. आणि त्याचं हे जिवंत प्रात्यक्षिकरण. आणि या सगळ्यामध्ये टॉस खरंच महत्त्वाची भूमिका बजावतोय. कारण नारंगी फॉल्कन्स 888 ने टॉस जिंकला होता आणि निर्णय घेतला होता सेकंड अटेम्प्ट करण्याचा. तोच कुठेतरी त्यांना बळ देऊन गेला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण एक स्थिरता होती, त्यांना घाई करायची नव्हती. त्यांनी आपल्या विरुद्ध टीमचं बघितलं होतं काय झालंय. माइंड क्लिअर होतं. म्हणजे ते टॉस भरपूर सारे पिक्चर क्लिअर करत होता. टॉस भरपूर सारे मनातले संदेह क्लिअर करत होता आणि टॉसने या सामन्याला खूप सोपं केलंय. मागील सामन्यासारखी या सामन्याची स्थिती आणि सुखरूपरीतीने आपले थर खाली उतरवलेले आहेत. नारंगी फॉल्कन्स 888 चा हा परफॉर्मन्स जोरदार टाळा. क्या बात आहे. नारंगी फॉल्कन्स 888. ओव्हर टू जजेस. रेफरी काय ठरवतात ते बघूया. Attempt successful with no penalties. क्या बात है, क्या बात है.
अतिशय उत्कृष्ट रिक्षा नारंगी फाल्कॉन्स 888 यशस्वी सलामी विदाउट एनी फॉल्ट एनी पेनल्टी. मनीष काही सन्मान ते आपण करणार आहोत. श्रीराम गोविंद पथक डहाणू 27 तारखेला त्यांनी सादरीकरण दाखवलं होतं, त्यांची या ठिकाणी उपस्थिती ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी मी विनंती करेल श्रीराम गोविंद पथक डहाणू आपण मंचावरती यायचं आहे. आपला एक विशेष सन्मान मंचावरील उपस्थित माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष काशीनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. मी विनंती करेल श्रीराम गोविंद पथक डहाणू आपण मंचावरती या. आपला एक विशेष सन्मान या RSIL प्रेझेंट क्षितिजोत्सव सीझन 2 मध्ये आपण सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान. खास डहाणूवरून हे गोविंद पथक या ठिकाणी 27 तारखेला दाखल झालं होतं. टॉप 16 मध्ये आलं नाही, परंतु त्यांनी जे सादरीकरण दाखवलं होतं ते खरोखरच उल्लेखनीय होतं आणि त्यांची आजही उपस्थिती आहे त्याबद्दल आपलं विशेष आभार. आणि हा विशेष सन्मान या क्षितिजोत्सव दहीहंडी प्रीमियर लीगच्या वतीनं. त्यानंतर जय हनुमान गोविंद पथक विरार आपण यायचंय.